नाशिकच्या नांदगाव येवला मार्गावरील बेलदारवाडी परिसरात पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून मालट्रकने 2 दुचाकींना उडवलंय। या अपघातात पती पत्नीसह 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यात जुलैचा पंधरवाडा उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने 115 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे, तर पारनेर तालुक्यात खताची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने युरियासाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर ज्वलनशील व विषारी ऑर्थो नायट्रोटोल्युइन रसायन वाहून नेणारा कंटेनर पलटी झाल्याने रसायन गळती सुरू झाली आणि परिसरात मोठी धावपळ उडाली। धुळे महानगरपालिकेने शहरात प्लास्टिक बंदीची धडक मोहीम राबवून 2 दिवसात 3 टन प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले असून विविध व्यापाऱ्यांकडून 1,60,000 रुपयांचा दंड वसूल केलाय। नंदुरबार जिल्ह्यात पाऊस न पडल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवल्यामुळे बाधित 1 लाख शेतकऱ्यांना डीपीडीसीच्या निधीतून मोफत बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे।